राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। आज पुण्यात अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली। पुण्याच्या वाहतूक कोंडीवर थेट प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मेगा टनेल प्रकल्पाची मोठी घोषणा केली आहे। पुण्याच्या ट्रॅफिकवर मोठा उपाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पाताळ लोक म्हणजेच भुयारी टनेल नेटवर्क उभारण्याची घोषणा केली आहे। पुण्याचा ट्रॅफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत। आम्ही जवळपास 54 किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत। फडणवीस म्हणाले, पुण्यात 23 नवीन उड्डाणपूल तयार होणार असून 8 कामे सुरू झाली आहेत, तर 15 कामे पुढील 3 महिन्यात सुरू होतील। हे उड्डाणपूल 20 ते 25 वर्षे तोडावे लागणार नाहीत, अशी आधुनिक पद्धतीने उभारली जाणार आहेत। पुण्यात आता वर आणि खाली दोन्ही बाजूंनी जागा कमी पडत असल्याने शहरात भुयारी टनेल नेटवर्क उभारलं जाणार आहे। एरवडा ते कात्रज, पाषाण, कोथरूड, औंध ते संगमवाडी असा एकूण 54 किलोमीटरचा टनेल प्रकल्प राबवला जाणार आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 32,000 कोटी रुपये खर्च होणार असून त्याचं संपूर्ण नियोजन तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। टनेलमध्ये पार्किंग किंवा फेरीवाले नसतील। मुंबईतील यशस्वी अनुभवामुळे पुण्यातही हा प्रकल्प प्रभावी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय।